नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना सप्टेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे त्यातला पहिला पंधरवडा सप्टेंबर महिन्याचा खूपसा काही अनुकूल आहे असं म्हणता येणार नाही, पण उत्तरार्ध आहे म्हणजे 15-16 नंतरचा जो महिना आहे सप्टेंबर तो त्यांना जास्त अनुकूल आहे कर्क राशींच्या व्यक्तींना असं म्हणायला खूप मोठा वाव या ठिकाणी ग्रहमानानुसार दिसून येतो. पण नाउमेद व्हायचं काही कारण नाही आहे, कारण तुम्ही जर स्वतः हिंमत हरलीत तर तुमच्या प्रयत्नाला जे यश येणार आहे त्याचं प्रमाणच कमी होऊन जाईल. म्हणून असं मनात धरून हिंमत हरू नका, आपले प्रयत्न आहेत ते चालू ठेवा. त्याचप्रमाणे या महिन्यात होणारं जे 7 तारखेला चंद्रग्रहण आहे त्या ग्रहणामध्ये आपल्या प्रकृतीला काही थोडा त्रास, मानसिक त्रास, प्रकृतीला त्रास असा दिसून येतो आहे. तर त्यामुळे आपण स्वतःबद्दल जास्तीत जास्त काळजी या महिन्यात घ्यावी असं मी दिसून येतो आहे. ॲलर्जी होणे किंवा तत्सम काहीचा त्रास होणे या त्रासाविषयी आपण विशेष काळजी घ्या. एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेऊन किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खूप विचार करून काही साध्य होणार नाही, तर तेही टाळण्याकडे तुमचा कल राहू दे. म्हणजे मानसिकदृष्ट्या जर तुम्ही सक्षम असाल तर शारीरिकदृष्ट्या तुम्हाला जास्त काही त्रास होणार नाही, म्हणून ते टाळण्याचा तुमचा प्रयत्न जो आहे तो असू द्या. एवढंच, म्हणजे मनस्वास्थ्य तुमचं चांगलं ठेवा, या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात उत्तम ठेवा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. उत्तरार्धात थोडी याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, काही चांगला बदल घडतो आहे त्याची तुम्हाला प्रचिती येईलच, पण पहिल्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला ग्रहणाच्या आसपास खूप काळजी घ्यायची आहे असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला जे काही वैयक्तिक आपल्या इन्व्हेस्टमेंट म्हणून मधून जे काही फायदा होणार आहे किंवा तुमचा जे काही आर्थिक तुम्हाला जे काही फायदा होणार आहे त्या फायद्याचं रूपांतर नुकसानीमध्ये होऊ देऊ नका. म्हणजे तुमचं नियोजनात पहिला जो तुम्हाला फायदा झाला आहे तो पुढचाही फायदा तो डबल कसा होईल यासाठी योग्य नियोजन करा. कारण ते जर चुकलं तर हा फायदा जो आहे तो तुमचा सगळा वेस्ट गेला असं म्हणावं लागेल. फायद्यातून मिळणारा फायदा जो आहे त्यामध्ये विशेष लक्ष द्या, विशेष नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करा. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की साधारणपणे नोकरीमध्ये काही चांगले दिवस किंवा चांगले प्रयत्नाला यश असं दिसून येतं. कारण आपण प्रयत्न तर माणसं करतच राहतात. काही प्रयत्नांनी म्हणजे केलेल्या आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने काही खुश होतात, काही आपल्या सिनियरच्या शाबासकीने खुश होतात, काही पैशाने जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत खुश होत नाहीत, काही चांगलं बोललं तरी खुश होतात, वाहवा गेले तरी खुश होतात. असे विविध प्रकार माणसांचे असतात. तर या बाबतीत या महिन्यात विशेष करून तुम्हाला नुसती वाहवा केली तरी तुम्ही चण्याच्या झाडावर चढू शकता, म्हणजे तुम्हाला ते आवडू शकतं. पण त्यामध्ये दुसरं नुकसान असं जे आहे, हे जर समोरच्यानी हेरलं तर तुम्हाला काय होईल, फक्त चांगले बोलच ऐकावे लागतील, याचा फायदा काय होणार नाही. म्हणून योग्य वेळी ते मागण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. म्हणजे केलेल्या कामाबद्दल किंवा आपल्या कामाच्या मोबदल्याबद्दल विचारण्याविषयी अजिबात कुचराई करू नये असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जे व्यवहार आहेत त्या व्यवहारामध्ये चांगली गुंतवणूक, भागीदारीमध्ये धंदा असेल तर चांगली गुंतवणूक करण्यासाठी हा महिना चांगला आहे. गुंतवणूक करत असताना त्याचा ॲग्रीमेंट बनवा, प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात ठेवा, म्हणजे ते तुम्हाला पुढे विसरायला होणार नाही. कारण विसरायला झाला तर त्याचं वेगळ्या प्रकारे नुकसान तुम्हाला होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी तुम्ही अशी विशेष करून काळजी घ्या. विशेषतः पार्टनरशिप फर्ममध्ये विशेष काळजी तुम्ही या प्रकारे घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विशेष करून घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुम्ही जो आहे तो अवश्य पाळा. कारण ज्येष्ठ व्यक्ती जे आहेत त्या अनुभवी आहेत, त्या अनुभवाचा आपल्याला फायदा करून घ्यावा
आणि तो फायदा तुम्हाला सहजगत्या जर उपलब्ध असेल, म्हणजे तुमच्या घरात सिनियर जे व्यक्ती असतील तर तो सल्ला अवश्य तुम्ही पाळावा असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. कधीकधी सारखा सल्ला दिल्याने सुद्धा राग येतो हे मला मान्य आहे, पण तरीसुद्धा तो आपल्या चांगल्यासाठीच सल्ला असतो ही गोष्ट टाळू नका किंवा दुर्लक्षित करू नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. जे मित्र मैत्रिणी आहेत, जे विवाहाविषयी उत्सुक आहेत, म्हणजे ज्यांना आपल्या पार्टनरला आता विवाहाविषयी विचारायचं आहे, फक्त विचारायचं आहे किंवा त्यांचं कल जाणून घ्यायचं आहे, त्यांना हा महिना चांगला आहे. कारण योग्य आपलं मत प्रदर्शित करणं आणि समोरच्याचा जे काही प्रतिक्रिया आहे ती जाणून घेणं यासाठी हा महिना चांगला आहे. कारण काय होईल, कोणाचाच वेळ व्यर्थ जाणार नाही. जर पुढे गोष्ट होणारी असतील तर त्याला वेग येईल, नसतील होणाऱ्या तर थांबवता येतील. म्हणजे दोन्ही व्यक्तींचा वेळ याबाबतीत वाचू शकतो. म्हणून याचा आपण अवश्य विचार करावा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विशेष करून आपली पैशाची गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक झालेली आहे ती चांगली आहे, लॉंग टर्म असेल ती चांगली आहे. नवीन गुंतवणूक करताना ज्येष्ठांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगेन की घरातल्यांच्या म्हणजे घरच्या व्यक्तींच्या काही जर मागण्या असतील तर त्या अवश्य करून पुरवा. त्यामध्ये दुर्लक्ष करू नका, कारण तणावपूर्ण संबंध घरच्यांचे आणि तुमचे त्यानुसार होऊ शकतात. म्हणजे अजिबात दुर्लक्ष करू नका. एखादी गोष्ट तुम्ही पुरवणार नसाल तर ती का पुरवणार नाही किंवा आता काय अयोग्य आहे हे नीट समजावून सांगा. तुमच्या मनात येईल ते तुम्ही करणार ही गोष्ट अगदी खरी आहे, पण ते समोरच्याला त्याचं कारण किंवा कारण मीमांसा कळू द्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, विशेषतः कर्क राशींची, त्या शिक्षण घेणाऱ्या मुलांनी या महिन्यामध्ये जोरदार प्रयत्न आपलं जे शिक्षण घेतलेलं आहे ते कशा प्रकारे परिवर्तित करता येईल, म्हणजे तुम्हाला नॉलेज आहे पण ते परीक्षकांपर्यंत कसं पोचवता येईल याबद्दल जरा लक्ष द्या. कारण तो अभ्यास तुमचा अजून व्हायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला जे म्हणायचं आहे ते समोरच्याला योग्य रीतीने कळेल आणि तुमचं म्हणणं कळल्यानंतर तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. म्हणून ते कळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, उत्तरार्धामध्ये तुम्हाला आपले मित्र मंडळी, अगदी जवळचे नातेवाईक यांचा आर्थिक फायदा तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जर काही मदत त्यांची हवी असेल, अपेक्षित असेल तर ती या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला मदत मिळू शकते. तर त्याचा तुम्ही अवश्य विचार करा आणि त्या मदतीचा फायदा तुम्ही अवश्य करून घ्या असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कौटुंबिक मी सांगितल्याप्रमाणे आपले ज्येष्ठ आणि वरिष्ठ जे आहेत त्यांचा मोलाचा सल्ला जो आहे तो तुम्ही ऐका, त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.